as alternating voltage given by as V is equal to V naught sin ओमेगा टी प्लस पाय बाय 3 असं इक्वेशन दिले व्होल्टेजचं. आणि त्यांनी काय विचारलंय, वेन विल बी व्होल्टेज मॅक्झिमम फर्स्ट टाइम. मग मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हणजे किती, व्ही इज व्ही नॉट. व्ही इज व्हॉट, व्ही नॉट हे दिलंय, त्यासाठी टाइम फाइंड करायचंय. मग हिंट सांगतो नंतर, अगोदर पहिल्यांदा बेसिक सांगतो. व्हीच्या जागी पाय काय पुट करायचं, व्ही नॉट इज इक्वल टू व्ही नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 3. व्ही नॉट गेट कॅन्सल. म्हणून ज्यावेळी मॅक्झिमम व्हॅल्यूला टाइम विचारलं ना, त्यावेळी साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काय घ्यायची, ऐका, साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 3 ची व्हॅल्यू काय घ्यायची, 1 येणार ना. म्हणजेच ओमेगा टी प्लस पाय बाय 3 साइन इनवर्स ऑफ 1. साइन इनवर्स ऑफ 1 काय येतंय, पाय बाय 2. आणि त्यामुळे ओमेगा टी इज पाय बाय 2 मायनस पाय बाय 3. क्रॉस मल्टिप्लाय केलं, ओके, इट इज क्रॉस. आता ओमेगा टी आपल्याला आन्सर पाहिजे कॅपिटल टी मध्ये. मग ओमेगा टी ची व्हॅल्यू काय असते, 2 पाय बाय टी इज ओमेगा टी. ओमेगा टी ची व्हॅल्यू काय, 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज 3 मायनस 2 पाय बाय 6. बरोबर, इज इट राईट. आणि पाय गेट कॅन्सल, त्यामुळे टी किती येणार, कॅपिटल टी 2 इंटू 6. और याच्यात आपण सॉल्व्ह केला होता असे टाईपचे, कशामध्ये, टी बाय 12. कशामध्ये सॉल्व्ह केलं होतं, ऑसिलेशन मध्ये, ह्याच टाईपनं. का आलं. मग तुम्ही हिंट काय यूज करायला पाहिजे, ज्यावेळी टाइम फाइंड करायचं फॉर, हे झालं बोर्ड वे ना, बोर्ड वे. फास्ट वे काय, तर व्होल्टेज मॅक्झिमम फर्स्ट टाइम म्हणजे ओमेगा टी प्लस पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती, इज पाय बाय 2. इथून सॉल्व्ह करायला पाहिजे. इज इट क्लिअर. ओके, व्होल्टेज मॅक्झिमम कधी असतं, फर्स्ट टाइम, तर पाय बाय 2 अँगलला. त्या अँगल किती, ओमेगा टी प्लस पाय बाय 3 दिलाय. फ्रॉम हिअर यू हॅव टू स्टार्ट युअर कॅल्क्युलेशन. इज इट क्लिअर. प्रॉब्लेम लक्षात आलं काय ना.